तर नाशिकमधील पाणी संकट अधिकच गडद होऊ लागलेलं आहे। नाशिककरांची ताण भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये अवघा 25% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे नाशिककरांवर पाण्याचं संकट येऊन ठेपलंय। गंगापूर धरणामध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे चर खोदण्याचा प्रस्ताव देखील नाशिक महानगरपालिकेकडून राज्य शासनाला पाठवण्यात आला होता। मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती मिळते। सध्या गंगापूर धरणामधील पाण्याची परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि त्यातच नाशिकमधील पाणी संकट देखील गडद होऊ लागले। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी होतोय। आपण सध्या नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहोत। आपण माझ्या मागे बघू शकता गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा अवघा 25% येऊन ठेपलाय। त्यामुळे नाशिककरांचं जे पाणी संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। गंगापूर धरणात चर खोदण्याचे देखील जो आहे तो प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून शासनाकडे देण्यात आला होता। त्यामुळे शासनाच्या माध्यमातून देखील या चर खोदण्याच्या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे नाशिकमधील पाणी संकट हे अधिकच गडद होण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी खालवल्यामुळे आता जॅकवेलपर्यंत जे पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाकडून सध्या फेटाळण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे। तातडीची बाब म्हणून आचारसंहिता संपल्यानंतर चर खोदण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वेक्षणासाठी अन्य तांत्रिक बाबी देखील लक्षात घेता त्याला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे आता येणारा पावसाळा देखील तोंडावर असल्यामुळे पावसात काम करता येणार नसल्यानं येणाऱ्या विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका देखील असल्यानं वर्षभर चर खोदण्याचा जो निर्णय आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही 16 मार्च पासून लागू झाली आहे आणि महापालिकेत आधीच प्रशासकीय राजवट असताना आता आचारसंहितेमुळे महापालिकेची सर्वच कामे ही रखडल्याचं देखील पाहायला मिळत आहे। त्यामुळे नाशिकमधील पाणी संकट हे अधिक गडद होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।